तुम्ही संत जन माझे ऐकावो वचन, कृपा करा मनवरी, एकदा दाखवा तो
माझी म्हणून येतो काकुलती कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी एका जनार्दनी थारा संती द्यावे मज पामरा कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी पांडुरंगा द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चरं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि दयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधत्रयी जननी देवांची आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल वर्षे या ठिकाणी आपण पूर्ण करीत आहोत. या चंपा षष्ठीच्या निमित्ताने वांगी षष्ठी म्हणतात, चंपा षष्ठी म्हणतात, वेगळे वेगळे नाव त्याला ठेवलेले. सालाप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज गोसावी, मजगाव, तालुका मुरुड, जिल्हा रायगड आणि गुरुवर्य सावराम महाराज म्हात्रे यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी जगन्नाथ महाराज भोईर, सद्गुरू गजानन महाराज म्हात्रे यांच्या प्रेरणेने याही वर्षी कैलासवासी अर्जुन भुट्या भोईर खंडोबाचे परमभक्त यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या या कार्तिक अमावस्या गुरुवार 20/11/25 ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपा षष्ठी बुधवार दिनांक 26/11/25 पर्यंत हा 41वा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी कैलासवासी अर्जुन गुट्या भोईर परिवारातर्फे श्री श्री पांडुरंग भोईर, श्री निलेश काशीनाथ भोईर, श्री भूषण जगन्नाथ भोईर, श्री शैलेश वामन भोईर यांनी या चंपा षष्ठीच्या सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय सच्चिदानंद गुरुवर्य हरिभक्तपरायण गजानन महाराज यांचे बंधुराज, हरिभक्तपरायण गुरुवर्य जयराम महाराज व हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय बोधाचे सन्माननीय बोधाचार्य सन्माननीय बाबुनाथ महाराज म्हात्रे बाबा आणि मलगंगा प्राथमिक व वारकरी ग्रुपचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रमेश महाराज काठे व इतर यांच्या उत्कृष्ट नियोजनाने या सप्ताहातील सर्व प्रवचन सेवा असेल, हरिपाठ असेल, कीर्तन सेवा असेल, अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडलेली आहे. अशा पद्धतीने मोठ्या आनंदामध्ये हा 41व्या वर्षाचा हा चंपा षष्ठीचा कार्यक्रम तुम्हा सर्व मायबापांच्या उपस्थितीमध्ये, साधू संतांच्या, कीर्तनकार मंडळी, अधिकारी पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे. सुंदर असे सर्व नियोजनामध्ये या ठिकाणी आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. सुंदर गायनाचार्य, मृदुवादक, सुंदर सर्व्हिस, मृदू विनेकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी होत आहे. तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या कृपा प्रसादाने विशेषतः आमचे हरिभक्तपरायण माझे दादा बाबुनाथ महाराज म्हात्रे बाबा यांच्या प्रेमातून ही सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एक संतांची सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. म्हणून त्यांचे, तुमचे, सर्व भाविकांचे, विशेषतः या सर्व परिवाराची या ठिकाणी मी दूरदर्शनच करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्तपरायण माझे नावकरी तुकाराम पाटील बाबा या ठिकाणी महाराज आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य विभीषण बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्ञात अज्ञात सर्व
कीर्तनकार मंडळी आमच्या ताई असतील, सर्वांना या ठिकाणी सर्वांचे नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. संत दर्शनाला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्याशी अलिंगन द्यावी, कदा न सोडावी चरण त्यांची. अभंग नाथबाबाचा आहे, पण तो समजणारा अभंग आहे. अलिंगन म्हणजे काय, कदा न सोडावे चरण म्हणजे काय, त्याचे कोणते चरण आहे कधी कधी सोडायला नाही सांगितले. हा सगळा विषय वेगळा आहे. हा मनामनीचा कार्यक्रम नाहीये. हा सांगावागीचा कार्यक्रम आहे, अनुभूतीचा कार्यक्रम आहे. गोड अभंग प्रमाण चांगलं दिलं दादांनी. तर आजच्या या कीर्तन शिबिरासाठी निवडलेला अभंग श्री संत ज्यांना शांती ब्रह्म म्हणतात, पैठण निवासी नाथबाबा यांच्या गाथ्यातला संत प्रकरणातला आणि संतांकडे मागणं मागणारा 4 चरणाचा अभंग आहे. मागणं नाही मागितलं, विनवणी केली. विनंती करणार आहे, विनवणी करणार आहे संतांची, असा गोड अभंग आहे. नाथबाबांनी संतांना विनवणी केली, तुम्ही संत आहात, माझं वचन ऐका. मी कशासाठी तुमची विनवणी करतो, माझ्यावर कृपा करा. ते म्हणतात माझ्यावर अशी कृपा करा, एकदाच मला तो हरी दाखवा, एकदाच. हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला काकुळतीला येतो. ही गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे आणि असे संत तुम्ही आहात, मला तुमच्या चरणाजवळ थारा द्या, जागा द्या, अशी माझी विनवणी. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने अनुभूतीने तुमच्या समोर आहे. हे काय महाराज नाहीये, काय मोठा महान असा कीर्तनकार नाहीये, एक सद्गुरूचा दास आहे. तुम्ही माझा सन्मान करावा, वाहवा करावा, पाया पडावं, बॅनर छापावे, नाव घ्यावं, याच्यासाठी नाही आलो. कोणी पाया नाही पडलं तरी चालेल. फक्त हे सांगण्यासाठी आलोय, जे जे सद्गुरूच्या मार्गातले असतील ना, त्यांनी तुमची जी परमार्थाची जी चाकारी आहे ती तुम्ही सोडू नये. चाकारी सोडल्यानंतर त्याची बेकारी झाल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून परमार्थाची चाकारी सोडू नका. सद्गुरूच्या दाखवलेल्या मार्गाने तुमचा परमार्थाचा प्रवास तुम्ही केला पाहिजे.
हे 8 तासाने सांगण्याकरता आलो विठ्ठल. ज्याच्या अंतरंगामध्ये सद्गुरूच्या ज्ञानाचा दिवा पेटला तो फार भाग्यवान आहे. अंतरीचा दिवा पेटला, उखाड्यातला नाही, आखाड्यातला आहे. उखाड्यातला नाहीये. पोट भरण्यासाठी कीर्तन नाही करीत, पैसे जमवण्यासाठी कीर्तन नाही करीत. माझ्या भगवंताने माझा अंतकाल चांगला करावा. मला अंतकाली माझ्या भगवंताने अलगद बाहेर काढावं याच्यासाठी आणतात. नाराज नाही होणार, बिलकुल नाही. घरून येताना परत घरी जाईल एवढं इंधन गाडीमध्ये अगोदरच टाकून आणलंय. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. जगायचं देवासाठी, धर्मासाठी जगायचं, सत्यासाठी जगायचं, पैशासाठी नाही. खानदानीचे चिरे आम्ही, संतांच्या खानदानीतले, गोवाच्या नाही. संत त्यांना म्हणतात लागत नाही अंत असा भगवंत ज्यांच्याजवळ अहोरात्र त्यांची सेवा करतो असे संत. त्या संतांच्या मालिकेचा तीर्थकार बस. ही तुमची माझी किरकिर बाहेर जावी, या शरीराची किरकिर बाहेर जावी, ती बाहेर कशी घालवली पाहिजे याच्यासाठी हे कीर्तन ठरवलं. सोपा नाहीये. गळ्यात माळ घातली म्हणजे तू देवाचा बाप नाही झाला. म्हशीच्या कोण्या अजिबात नाही. माळ घातली म्हणजे तू उपकार केले का? माळ घालणं हा नुसता परमार्थ नाहीये, गंध लावणं हा नुसता परमार्थ नाहीये, आत्मसाक्षात्कार करणे हा परमार्थ. आम्ही याला परमार्थ म्हणतो. आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. निज आत्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. कशासाठी केली योनी? निज आत्मा प्राप्त करण्यासाठी. तो जर नाही प्राप्त झाला, जर तो प्राप्त झाला नाही, अरे 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 अरे
गेला हा जन्म मिळणार नाही पुन्हा रे दोन गणिता आयत बोबा होणार रे. गेला जन्म मिळणार नाही पुन्हा रे दोन गणिता सोबा होणार रे गेला जन्म मिळणार नाही पुन्हा रे दोन गणिता गेला जन्म मिळणार नाही पुन्हा रे दोन गणिता सोबा होणार रे माझे तुझे सारे इश्क नाही नश्वर तर हे मातीला जाईल. काय सांगतोय लक्ष द्या. आणि कोण सांगतोय हे सांगतोय कोण मी नाही. गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका डोळे आई देवणी भावे ऐका चित्र काढून देवणी भावे ऐका डोळे झाकून रात करू नका डोळे झाकून रात करू नका नार करीत फक्त तुम्हाला हे शरीर दिसते. बोलण्या माझी खाली मौनाची मिठी बोलण्या माझी खाली मौनाची मिठी शून्यावरील सांगतो गोष्टी शून्याच्या वरच्या गोष्टी सांगतो. तो बोलताना मौन होतो. साक्षी झाला तो फक्त साक्षीत पाय आलो गुणाचा देखणा. कुठपर्यंत आपली मदत केली पाहिजे कुठपर्यंत परमार्थ केला पाहिजे मी कोण सांगताना हे सगळे कार्यक्रम त्याचेच आहे. तुम्हाला शंकर वेगळा दिसतो तुम्हाला गणपती वेगळा दिसतो तुम्हाला राम वेगळा दिसतो आम्हाला अजिबात दिसत नाही वेगळा. अदृश्य दर्शने दत्ताची अदृश्य दर्शने दत्ताची फक्त तोंडाचा बंडवाडा चाललाय सारखा. याला सांगतो त्याला सांगतो त्याला सांगतो त्याला सांगतो आणि तो सांगणारे तो तसाच राहतो. बस फक्त सांगायचं काम चालू आहे. आता सांगणारे जास्त ऐकणारे कमी. हल्लीचे हे येडे लोक जो सांगतो त्याला त्याला श्रेष्ठ म्हणतात त्याला म्हणतात लय हुशार महाराज आहे. त्याला लोक खाली बसून देत नाही त्याला पलंगावर बसवतात. त्याला चहा देत नाही त्याला दूध देतात. अरे तो एक नंबरचा लफंग आहे सांगणार आम्ही झालं. तुम्हाला सांगणं म्हणजे परमार्थ नाहीये. जे तुम्हाला सांगितलं जातं त्याची अनुभूती मला आली पाहिजे अगोदर तर त्या सांगण्याला किंमत आहे. तर अजिबात नाही देवाला अजिबात आवडत नाही ते. अनंत वाचाळ परके मरण त्या कैचा दयाळ पावे हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. इतकं
हरिपाठातला फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. 8व्या क्रमांकाचा अभंग आहे, फार सुंदर आहे. 8व्या आणि 7व्या फार गोड आहे. वाचाळ हल्ली तुम्हाला जेवढे महाराष्ट्रातले कीर्तनकार महाराष्ट्राच्या बाहेर असतील त्याच्यामध्ये 95% कीर्तनकार हे वाचाळे. विठ्ठल नुसते बरळतात. बरळणे म्हणजे काय? कोण बरळतो? जो जागा तो का झोपला तो? कोण बरळतो? आमच्याकडे जे झोपले असतात ना गाढ निद्रेमध्ये ते बरळतात. तुमच्याकडे आता हे जागे का? झोपलेली मंडळी सगळी आता हे व्यासपीठ त्यांनी काबीज केलं. जागे जागे महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांचा पाठ अभंग आहे. सगळ्यांचा पाठ आहे. सगळे म्हणतात उठा जागे भारी आता. जे म्हणताना जागे वाक्य झोपलेले. ज्यांना सद्गुरू भेटले, सद्गुरूच्या तत्वमसी महावाक्याच्या चिंतनाने ज्याला जाग आली, ऐका बर का, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय बघा, लक्ष द्या. आपल्या फायद्यासाठी सांगतोय बाबा. तुम्ही ज्यांना देव म्हणता ते देव नाहीये. परत सांगतोय एकदा, माझ्यावर खटला मारा माझ्यावर तरी चालेल, केस केली तरी चालेल. तुम्ही ज्याला देव म्हणता ते देव नाहीये. त्या देवाच्या प्रतिमा आहे. देव ते नाही, देव तुम्ही आहे. चला रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचिया. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मदिका. ब्रह्मदिकाला सुद्धा त्यांचा महिमा कळत नाहीये. अदृश्य दर्शन प्राप्त करून देतात. जी वस्तू अदृश्य आहे त्याला देव म्हणतात. लक्षात घ्या बाबा, मी जी वस्तू मध्ये आहे ती वस्तू देव आहे.
देवाबद्दल एवढं अज्ञान आमचं आहे. जो जागा झाला काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता मज निरंतर जागविती. कशावर? पाकिटावर? कशावर? माझं घर आहे, माझा प्लॉट आहे, माझा फ्लॅट आहे, माझा बंगला आहे, माझी गाडी आहे, माझी जमीन आहे, माझे पैसे, माझी बँक बॅलन्स आहे, आमचं असं आहे, आमचं कसं आहे, माझी मुले, माझ्या सुना आहे, आमचे नातेवाईक, आमचे भाऊबंद आहे, मी आहे, माझं आहे, याच्यावर जागा केलं. सगळे आपण कशावर जागे आता? त्या स्वरूपावर आपण जागे नाहीये. सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा. साऱ्याचा घोटाळा बरा, साखरीचा घोटाळा बरा, पण हा घोटाळा सगळ्यात वाईट आहे. विठ्ठल हे घोटाळे केले तुम्ही तुरुंगातून सुटून बाहेर याल. हा घोटाळा जर केला 84 लक्ष योनी तुरुंगात तुम्हाला फिरावं लागेल. विठ्ठल 84 लक्ष योनी फिरावा लागेल. हा भगवंताचा कायदा आहे. ज्याने तो विचार केला त्याचा फार मोठा फायदा आहे. फक्त कायदा आणि फायदा याचा विचार केला पाहिजे. लईप्रमाणे पाठी बाबा, लईप्रमाणे इतके प्रमाणे का रात्र दिवस कीर्तन झालं तरी प्रमाण हटायचे नाही. काय तुझ्याजवळ माझ्याजवळ काय काय वस्तूची ओळख नाही आम्हाला झाली तरी तिच्यावर ठाम नाहीये. काय काय येडे बाळाने म्हणते बाबा महाराज आमचा देवाला कसं काय बोललो येड्या. तुझ्या देवाला फार भूक पडले तो देवाला काय दाखवतो? काय देवाला म्हणजे एक भाऊजाई तिची ननंद एकत्र बसल्या दोघी जणी. ती ननंदबाई भावाला भेटायला आली. म्हणजे वहीन सर काय माझ्या दादाची तब्येत झाली बाई, काय झाली तब्येत, माझा दादा कसा होता, पार 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 असा असा होऊन गेला. काय ते शरीर झालं. अगं माझ्या भावाच्या देहाची पार चाळण झाली, चाळण झाली. अगं बाई तुझ्या भावाच्या देहाची चाळण झाली, तो पहिली चाळण घेऊन गेले का? चाळण झाली, काय चाळण झाली? काय याच्यामध्ये काय याचा कधी विचार केला का तुम्ही? मी अरे वरून अरे असा चमकतो चेहरा, तो डोळे. वा काय काय माझ्यासाठी कीर्तनकार आब्रो करायला लागले. आब्रो कीर्तनकार किती निर्लज्ज मनाचा कळस आहे हा. कीर्तनकार फेअर लवली लावायला लागले. मी लावण्याचा काही विषय नाहीये. कीर्तनकार नाही लावली पाहिजे फेअर लवली. कीर्तनकार अत्तर मारायला लागले कपड्याला. कीर्तनकार शरीरावर अत्तर मारायला लागले.
यांचाच देवाचा भाव गेला नाही तुम्हाला म्हणताय बघता आयुष्य झाला शिरे देही उदास अशा माझ्यासारख्या कीर्तनकाराचा कमर लाता या कीर्तनकाराने या परमार्थावर गाढवाचा लागेल फिरवला यांचे कीर्तन ऐकून तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही सांगायला लय मस्त वाटतं मला पाठ करून सांगायला पैसे लागतात का माझ्या देवावरचा भाव केला नाही मी तुम्हाला म्हणतोय तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती सोहोम भावे प्रचिती प्रगट होय मी तुम्हाला फक्त सांगून राहिलोय आता माझी अवस्था तशी नाहीये फक्त अभंग म्हणतोय तुमच्या पुढे पण माझी अवस्था तशी नाहीये देहाच्या निराशे पावी जेया ठाया माझी ऐशी काया जवळ हे शरीर माझं नाहीये हे ज्यांनी ठासून सांगितलं ठासून त्यांनी ठासून सांगितलं आम्ही हसून ऐकलं पण तू हसून ऐकतो ना पण तुझी अशी अवस्था आहे तुला तोंड बसून मारावं लागेल अरे त्यांच्या घरी चूल भेटली नाही त्यांच्या घरी चूल भेटत नव्हती 3-3 दिवस ते उपवाशी राहत होते घालायला अंगात कपडे नव्हते त्यांच्या समाजाने त्यांना वाली टाकलं इंद्राणीच्या डोहामध्ये आंघोळ करून दिली नाही माधुकरी मागायला गेले तर त्या झोळीमध्ये शेण टाकलं झोळी फाडली एवढा त्रास त्यांना दिला ज्यांनी आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय बस माणसाने सत्य मार्ग सोडू नये बाबा मी तुम्हाला चाटा मारायला नाही आलो अजिबात नाही आलो मी माझ्या सद्गुरूचा संदेश देण्यासाठी आलो कल्पना एक दिवस अशा जीवनामध्ये आपल्या असा घडणार आहे असा दिवस येणार आहे एक दिवस आपल्या जीवनामध्ये अरे नाकावरची माशी सुद्धा हलवायची शक्ती तुझ्या ठेवण्यात येतो अर्जुनासारखा त्याचा आता अर्जुन किती जवळचा होता देवाच्या त्या अर्जुनाला धनुष्य बाण सुद्धा उचलता आला नाहीये देवाचा किती सखा किती आवडता अर्जुन किती जीवाचा जीवलग होता का ज्याच्या निमित्ताने भगवंताने गीता त्याच्या मुखातून निघाली भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाच्या निमित्ताने त्या अर्जुनाची शेवटची अवस्था काय काय अवस्था काय देवाची लीला कठीण आहे बाबा सत्यवानाचा भाऊ केला छळ सत्यवानाचा भाऊ केला छळ सत्यवानाचा भाऊ केला छळ सत्यवानाचा भाऊ केला छळ देवानाचे राहिलेले बाळ देवानाचे राहिलेले बाळ देवानाचे राहिलेले बाळ देवानाचे राहिलेले बाळ सगळा मला शिकायचे नाशी बळ सगळा मला शिकायचे नाशी बळ सका मनविशी त्याचे नाशी बळ
जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ हो, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईला परिपूर्ण देव कळाला. देवाला म्हणती तुझी रांड. ज्यांनी ज्यांनी देवाची रांड पाहिली त्यांनी बोटवर करा. तुमच्यात किती माणसाने देवाची रांड पाहिली? नाही पाहिली? नाही. जनाबाई म्हणती तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडालेली. देवा तुझी बायको रांड झाली, रांडकी झाली. अशा बिगर बोधाच्या, बिगर आत्मसाक्षात्काराच्या या सगळ्या प्रकृत्या ह्या रांडक्या आहेत. तिच्या देहामध्ये आत्मा प्रगट झाला नाहीये. ती प्रकृती रांडकी आहे, ती देवाची रांड आहे, ती रांडकी नाही. रांडके राहू नका. तुमचा नवरा शोधून काढा. नवरा प्राप्त करण्याकरता, नवरा शोधण्याकरता अरे 14 वर्षाचा चांगदेव 11 वर्षाच्या मुंगाईच्या पायावर लोळायला लागला. कारण चांगदेवाला नवरा माहित नव्हता. नामदेवाला नवरा माहित नव्हता, आम्हालाही नवरा माहित नव्हता. कृपा झाली बाबा, अनंत कृपा केली भाऊ. काही जन्माचं पुण्याचा साठा मी करून ठेवला, म्हणून माझे लक्ष, माझे पावलं तिकडे फिरले. ज्या दिवशी साधूचा आशीर्वाद मिळतो, पतिव्रता तिला म्हणतात. आत्मा सोडून कुणाच्याही पाया पडत नाही, आत्मा सोडून कुणाचं भजन करत नाही, आत्मा सोडून कुणाकडे पाहत नाही. बस ती पतिव्रता आहे. कोण सांगणारा बाय बाप असा एखादा, अरे तू देह नाहीये, तू ब्रह्म आहे, तू आत्मा आहे, तू वासुदेव आहे, असं ठामपणे सांगणारा निजड्या छातीचा सद्गुरू जीवनामध्ये प्राप्त करणं हेच मोठं भाग्यशील आहे. काही लोक नाही, एक दिवस असा येणार आहे. जिंदगी है साहब छोड़ कर चली जाएगी, मेज पर होगी तस्वीर, कुर्सी खाली रह जाएगी. ही शोधण्याकरता जन्म आहे. नामदेवाला ते माहित नव्हतं, चांगदेवाला ते माहित नव्हतं, नामदेवाला माहित नाही.
चांगदेवाला माहित नाही, रामदेवाला कसं कळायचं हे? हा? कसं कळायचं? आपला स्वतःचा विचार करा बाबा. त्याच्याकडे नका पाहू. तो काय, ही काय, ते काय, हे काय, राहू दे. ते कसे राहू दे, तू कसा हे पाय. परमार्थ ज्याला म्हणतात. बाकीचा नुसता खात्यापुट काम चालू आहे बाबा. ज्याची दृष्टी मध्ये फिरली ना, मी तुमच्याकडे पाहतोय तरी माझी दृष्टी मध्ये आहे आता. हे डोळे बाहेर पाहता, पण दुसरी जी अंतर्दृष्टी आहे ती मध्ये शरीरामध्ये काम करून राहिली. त्याला अंतर्दृष्टी म्हणतात. ती दृष्टी आहे. निज ध्यानी निज पहारे, लक्ष लागू दे डोळा. निज ते तू विसरलाशी, ओशीवर पडा काळा. पर्ये दे मगालसा, सोडलो रे बाळा. पर्ये दे मगालसा, सोडलो रे बाळा. मी जर वस्तूला विसरलो म्हणून एवढा अहंकार आहे माझ्यामध्ये, अभिमान एवढा माझ्यामध्ये का तयार झाला? मी माझ्या मूळ स्वरूपाला विसरलो. मला माझं मूळ स्वरूप माहित नाहीये. मी फक्त गप्पा करतोय. हो, मोठमोठे चाली करतो, आवाज काढतो, लोकांना भपका दाखवतो. भपका माझ्यासारखं कुणी नाहीये. मला मोठं म्हणा, माझ्या नादी लागा, माझ्या पाया पडा, माझे फोटो घरात लावा. हा सगळ्यात मोठा ज्ञानी माणसाला झालेला अहंकार आहे. याचं वाटोळं केल्याशिवाय येणार नाही अहंकार. तू किती मोठा पैलवान होऊ दे, त्याचं वाटोळंच होणार. अहंकार झाला तुका म्हणे माया गेला, तुका म्हणे माया गेला. अहंकार झाला तुका म्हणे माया गेला, तुका म्हणे माया गेला, तुका म्हणे माया गेला. सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल नामधारकाचा, तो काय तो अहंकार. सगळ्यात मोठा अहंकार हा साधकाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी आला तिथं सगळं संपलं. मी आला, सत्यानाश केला तू सगळ्या प्रपंचाचा. मी आला, भगवान श्रीकृष्णाने पाहिलं धर्मराजाजवळ मी आला. त्याचा मी त्याला दाखवून देण्याकरता यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला निघाले असताना, सर्व मीटिंग बसलेली असताना भगवान श्रीकृष्णाने एक असं मुंगूस त्या ठिकाणी प्राप्त करून दाखवलं. असं मुंगूस पाचारण केलं, अर्ध सोन्याचं अर्ध. असं मुंगूस त्या ठिकाणी येऊन त्या यज्ञामध्ये लोळू लागलं. सांगा तुमकांडा उडाला. सांगा काय झालं, काय झालं म्हणता 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 सगळा मंडप त्या धुळीनं भरून गेला. सगळे पेटोटे पाहायला लागले. धूळ खाली बसल्यानंतर कोण सदरा झटकीत, कोण काय झटकीत, कोण काय करत. काय, कोण आहे हा? धर्माने श्रीकृष्णाकडे पाहिलं. श्रीकृष्णाने सांगितलं त्याला विचार कोण आहे ते. मुंगूस मानुष्य म्हणीने बोलू लागलं, धर्मा तुला एवढा मोठा यज्ञ झाला. 1,00,000 ब्राह्मण जेवल्यानंतर एकदा स्वर्गामध्ये घंटा वाजत होता. असा अप्रतिम यज्ञ तू केला, माझ्या कानावर आलं. माझं शरीर अर्ध सोन्याचं झालंय, राहिलेलं अर्ध सोन्याचं व्हावं म्हणून मी तुझ्या यज्ञामध्ये या ठिकाणी लोळण घेतली. अरे अर्ध काय, एक केस सुद्धा सोन्याचा झाला नाही. असा यज्ञ केला काय तू? असा यज्ञ केला, माझा एक केस सोन्याचा झाला नाही, असा कोणता यज्ञ आहे तुझा?
आवाज काढून घेतली, विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात मोठा परमार्थ तुम्हाला सांगून जातो, आवडो न आवडो माझ्या भगवंताला आवडलं पाहिजे हे सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठा परमार्थ 3 शब्द आहे, नम्रता. हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. काही नाही केलं तरी चालेल, फक्त नम्रता. दोन्ही हात जोडावे, तिसरं मस्तक झुकावं, कोणाच्याही पोटात शिरावं, कोणाला दादा म्हणावं, कोणाला भाऊ म्हणावं. अरे सर्व ठिकाणी एकच वस्तू आहे हे डोळ्यासमोर ठेवून परमार्थ करावा. विठ्ठल विठ्ठल. अवघड आहे तो अहंकार. बाबा अहंकार ऋषी पाठीमाग लागला, याला अहम म्हणतात. हा अहम पाठीमाग का लागला तर तुम्ही कोहम शब्दावर जागे नाहीये. कोहम शब्दावर जागे नाही, मग निरंतर जागविती. तू कोम आहे का तू सोम आहे का तू अहम आहे तू बघा. या अभिमानाच्या तालावर जीवन असतोय आता. हार घातक आहे हा. अभिमान लागे शुकाची पाणी, व्यासे उभ रागी दृष्टी केली, व्यासे उभ रागी दृष्टी केली. शुकाच्या पाठीमागे लागला तो. अरे तो घालवता येत नाही. नामदेवाला अवड्या नागनाथाला जावं लागलं, विसोबा खेचराचे पाय धरावे लागले. मग नामदेवाला कुठं कळालं बाबा अहंकार निशी. आणि मग गुरुचं वचन कानामध्ये पडलं. फार भाग्यवान आहे आपण सगळे. हो टाकलं पाऊल घर लागली पाऊल घर, टाकलं पाऊल घर लागली पाऊल जनकाकडे पाठवलं. व्यासांनी जनकाकडे पाठवलं कारण व्यासाकडे नव्हतं का ते. व्यासाकडे ते नव्हतं का होतं. का पाठवलं जनकाकडे? मग का पाठवलं? का बरं त्यांना घेता येत नव्हतं कधी? का पाठवलं याचं कारण आहे. तळ्यामध्ये ज्या स्त्रिया आंघोळ करीत होत्या, गंधर्व स्त्रिया, नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करीत असताना हा 16 वर्षाचा मुलगा 12 वर्षाचा मुलगा तिथून पळत गेला. त्या दाक्षाने हल्ल्या. पाठीमागे व्यास महाराज पळत होते. त्यांना पाहिल्यानंतर कोण कपडे घालत होतं, कोण पाण्यात उड्या मारत. लपल्या सगळ्या. व्यासांनी पाहिलं माझा तरुण मुलगा गेला तर यांच्यावर काही परिणाम झाला नाही, मला पाहिलं तर या लपायला लागल्या. मग याने त्यांना विचारलं असं का? त्याने सांगितलं
व्यासांना सांगितलं तुमच्यापेक्षा तो पळाला तो श्रेष्ठ आहे. त्याला स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीये. त्याला ही स्त्री हा पुरुष हा भेद त्याच्याजवळ नाहीये. त्याला विषय माहित नाहीये, विषयाचा खाडा त्याच्याजवळ नाहीये. तो सर्व ठिकाणी सारख्या दृष्टीने पाहतो. तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याला पाहून आम्ही लपलो नाही, झाकून घेतलं नाही, तुम्हाला पाहून ती गोष्ट केली. हे शब्द शुकाने ऐकले, मी माझ्या बापापेक्षा श्रेष्ठ आहे. या गोष्टीमुळे व्यासाने पाहिलं याला माझं तत्व चालणार नाही. म्हणून गुरुला कधी खाली लेखायचं नाही, कमी लेखायचं नाही. जो गुरुला कमी लेखतो त्याचा गुरुचा बोध वाया जातो. विठ्ठल विठ्ठल. जनक भीतीशी पाठविला तिने, अभिमान नाने खोटी केली. जो अभिमान म्हणत होता तो खोटा करून दाखवला. अभिमान खोटा कधी होतो? कधी होतो? गुरु वचने तुटली पहाट. त्या दिवशी तो खोटा होतो. पती जन्मले माझे उदरी. त्या दिवशी कोणत्या दिवशी झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. त्या दिवशी तो अभिमान अहंकार खोटा होतो. आणि तीच गोष्ट महत्वाची. आत्मवस्तू आहे. तुम्ही त्या मंदिरात गेले, तुम्ही ते खंडराव मंदिराच्या जाऊन मूर्तीच्या पाया पडले. खंडरावच्या त्याचं नाव खंडेराव आहे. जन्म मरणाचं खंडन करतो म्हणून खंडेराव आहे. मल नावाचा दोष बाहेर काढतो. राक्षस मल नावाचा म्हणजे जो राक्षस आहे तो बाहेर काढतो, घालवतो. त्याला मल हरी म्हणजे हरण करणे, मल्हारी म्हणतात. मल्हारी खंडन करतो खंडेराव. हा आत्माच आहे, वेगळा दुसरा कोणी नाही. तो सुद्धा अवतार शंभूचा खंडेराया. अवतार शंभूचा खंडेराया. शिवाचा अवतार आहे. अवतार शंभूचा खंडेरायाचा, देतो दाखला मूळ स्तंभाचा. नंदीचा तो वारू केला, वरती देव स्वार झाला. त्रिशूळाचा खडक केला, देतो दाखला मूळ स्तंभाचा. शिवाचा अवतार आहे तो. आपण सगळे जीवाचे अवतार आहे. तो शिवाचा अवतार आहे. आपण जीवाचे अवतार आहे. आपण सगळे जीव आहे. म्हणून त्या सद्गुरूला कृपा आपल्यावर आली. त्यांनी काय केलं? त्यांनी उलटा कार्यक्रम करून दिला. उलट केलं सगळं. जीव नाही तू शिव आहे. तसा तो शिव आहे, आपण सुद्धा शिव आहे. वारू म्हणजे घोडा, वारू म्हणजे वारा. वारू म्हणजे वारा. त्याला वारू शब्द वापरला. वारा येतो. आमच्याकडे तिकडे जागरण करतात. तिकडे आमच्याकडे खंजिरी वाजवतात, तुंतुन वाजवतात. तुंतुन जर वाजवलं ते तुंतुन त्याचा असा ध्वनी निघतो. कोण 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 कोण. तू कोण आहे? कोण 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 कोण. जर कोण कोण जर नाही कळालं मग डूब जाओ मर जाओ, डूब जाओ मर जाओ, डूब जाओ मर जाओ, डूब जाओ मर जाओ. ते वाद्य सुद्धा कळत नाही. ते लोक जागरण करतात. राजा मल्हार घोड्यावर बसले शोभा, छान छान छान. राजा मल्हार घोड्यावर बसले शोभा, छान छान छान. राजा मल्हार घोड्यावर बसले
ब्रह्म तत्वमसी महावाक्य. घोडा म्हणजे वारा. तुमच्या नाकात माझ्या नाकात जो वारा आहे या वाऱ्यावर हे राजा मल्हार बसले. राजा मल्हार म्हणजे तू देह नाही तू ब्रह्म आहे. तत्वमसी महावाक्य म्हणजे राजा मल्हार रे. तो कशावर बसला? गाडवर बसले. गाडवर असे मोठे नाका जेवढा मोकळा नाका वारा येतो आणि जातो याच्यावर ते तत्वमसी महावाक्य जॉईन केलेले. राजा मल्हार घोड्यावर बसले. शोभा छान छान छान. हे करण्याकरता जनकाकडे गेले. हे करण्याकरता चांगदेव मुक्त्याकडे गेले. विसोबा खेचर नामदेव गेला तिकडे. दत्तानं 24 गुरु करून शोभित आखरीचे पाय धरले. हे करण्याकरता हीच गोष्ट आम्हाला माहित नाहीये. भल्या भल्याला माहित नाहीये. ही प्राप्त करण्याकरता नाथ बाबा कुठे गेले? जनार्दन स्वामी जे किल्लेदार होते. देवगिरीचा किल्ला ज्यांच्या ताब्यामध्ये होता त्यांच्याकडे जाऊन ते तत्वमसी महावाक्य प्राप्त करण्याकरता 12 वर्षाचं बाळ न वाघाला घाबरला, न लांडग्याला घाबरला, न शियाला घाबरला. चालत चालत त्या देवगिरीच्या किल्ल्यावर जाऊन त्या साधूची मर्जी संपादन केली. साधी गोष्ट नाहीये. सद्गुरूला प्राप्त करणं सामान्य गोष्ट नाहीये. सद्गुरूची कृपा प्राप्त करणं सामान्य गोष्ट नाहीये. सद्गुरूची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी. अरे त्या साधकाचा हा कृतांत सुद्धा केस वागणा करू शकत नाही. फक्त सद्गुरूपाची वागत पाहिजे. इथं सगळा घोटाळा आहे आमचा. आता इथं सगळा घोटाळा आहे. नाम घेतलं तरी मुर्दाबाद. नाम घेतलं तरी मुर्दाबाद. जप केलं तरी मुर्दाबाद. पागल नाम जप केला तरी मुर्दाबाद. मोठ्या संघाला मुला नाही पाहिजे. मेरे माणूसची तो उठवी. मी जीव नाही मी शिव आहे. जीव शिव करोनी भूकी हो. जीव शिव करोनी भूकी हो. जीव शिव करोनी भूकी. 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 रात्र दिवस ठोकाठोकी ठोकाठोकी. श्वास वर आला का ठोकायचा. वर आला का ठोकायचा. वर आला का ठोकायचा. कशाने ठोकायचा? कशाने? हातोडी ना. वर आला का ठोकायचा. कशानं? मी शब्दानं हम शब्दानं. ही गुरु किल्ली. ही गुरु किल्ली आहे. गडावर जाऊन गुरुच्या सानिध्यामध्ये राहावं लागलं. मर्जी संपादन केली. सगळ्या किल्ल्याच्या चाव्या त्याच्याकडे देऊन टाकल्या बाबाकडे. अशी गुरु सेवा केली. सगळा हिशोब करीत होते. रात्र दिवस ध्यास घेतला. कैमी उद्धार पावेन. माझा उद्धार कधी होईल? माझ्यावर माझ्या गुरुची कृपा नक्की कधी होईल. काय करू मी? काय खंडईल कर्म. तरी सांगितलं माझा उद्धार कसा होईल. एक दिवस हिशोब करता करता जमा खर्च करता करता त्याचा काय ताळा लागेना. पहाटचे 4 वाजले. दिवा पेटलेला खोली उघडी. जनार्दन स्वामी उठले. नाथबाबाच्या खोलीतला दिवा पेटलेला आहे. त्याच्या जवळ उभे राहिले. तो इतका गर्क झाला होता का पूर्ण जगाला विसरून गेला होता.
तो जमा खर्च करता 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 जो हातचा गेला होता तो सापडत नव्हता. आमचाही हातचा गेला होता किती जन्मापासून काय माहिती, पण तो हातचा आम्हाला सापडला. आमच्या हातचा आम्हाला सापडला, हातचा आम्हाला सापडला. करतळी आवळे कैसा हरी हरी आला हाता, मग कैची भय चिंता. हातचा सापडला, आनंद होतो. त्यांना हातचा सापडत नव्हता, खर्च काही ताळमेळ काही लागेना. तेवढ्यामध्ये बरोबर ताळमेळ एका झटक्यात लागला. एवढ्या टाळ्या वाजवल्या, सापडला 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 सापडला. आनंदाने विभोर झाला. आणि तेवढ्यामध्ये जनार्दन स्वामी म्हणतात, अरे काय सापडला, एवढा तुला आनंद झाला. मग त्याने सांगितलं, जो जमा खर्च घेत होतो ना, त्या जमा खर्चामधला जो माझ्या हातचा चुकला तो मला सापडला. अरे या जमा खर्चातला तुला हातचा चुकला तर तुला सापडला. एवढा आनंद झाला. या सृष्टीला चालवणारा जगन्नियंता भगवान परमात्मा तो तुझ्या हातातून किती जन्मापासून गेला, तो सापडला नाही तुला अजून. असं म्हटल्या म्हटल्या गंगा यमुना वाहू लागल्या. असुरचा पूर चालला. तसं शरीर उचललं, सद्गुरूच्या पायाजवळ टाकलं, डोकं त्या पायावर ठेवलं. असुरचा अभिषेक केला गुरुच्या चरणाजवळ. घट्ट मिठी त्या पायाला मारली, घट्ट मिठी मारली आणि मुखातून शब्द बाहेर पडले, तुम्ही संत जाना, तुम्ही संत जाना. अभिषेक केला. चंद्रभागा डोळा देखलिया, अवघेची तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा, या मूर्खाला समजत नाही चंद्रभागा पुढे. चंद्रभागा डोळा देखलिया. काय पुऱ्या नगरामध्ये चंद्रभागा वाहिली नदी तीर्थाला वाहिली. Hey!
किती माणसाला कळतं काय माहिती नुसतं ऐकायचंच काम करते अजून काही काही 70 वर्षाचे झाले तरी ते नुसते ऐकूनच राहिले अजून कार्यवाही काहीच नाहीये बिलकुल काही कार्यवाही नाहीये नुसते ऐकायचंच काम चालू आहे अरे 70 तू 70 झाला ना आता काही कार्यवाही कर काहीतरी ऐकून काहीच कार्यवाही नाही नुसतं ऐकत नुसतं आम्हाला सगळं पाठ आहे नुसतं पाठ केलं तर ढोंग घातली अर्थ काय त्याचा नुसतं ऐकून ऐकून काय होईल ऐकून कार्यवाही केली पाहिजे फार वाईट आहे इतकी वाईट परिस्थिती आहे माय बापांनो दादा आपण ऐकतोय नुसतं विचार नाही केला कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाही नदीची धार वाही पोहणारा त्या धारेमध्ये जो पोहणारा त्याचं नाव आहे मनाजी पाटील जी धार आहे ती धार 21,600 वेळा या कायापूर नगरामध्ये खालून वर जाते जो पोहणारा आहे तो उलटी घेतो म्हणजे काय उलटी म्हणजे काय नाही माहिती तुम्हाला नाही माहिती उन्मनीच्या सुखात उलटी खातो म्हणजे उन्मन अवस्थेला जातो दत्त दत्त ऐशे लागल एक सत्राने उड्डयन करणाऱ्याची अवस्था जे तत्वमसी महावाक्य त्याच्या दृष्टीमध्ये उतरतं आणि ज्याच्या दृष्टीमध्ये ते उतरतं ना त्याला देव नाही अशी थोडी सुद्धा जागा नाहीये अशी जागा नाहीये देव खाते देव देव खाते देव पिते देवावरी गेली जाते दृष्टी त्याची उतरली दृष्टीमध्ये तत्वमसी महावाक्य उतरलं त्याला म्हणतात साखर पेरुणी ऊस काढिला ज्याच्या कानात साखर पेरली ज्याच्या डोळ्यात ऊस उत्पन्न केला साखर पेरुणी ऊस काढिला कान झाला डोळा ज्याचा कान डोळा झाला परेचे सुख पश्यंतीशी भोगी तोच एक राजयोगी मुकुटमणी 5000 वर्ष झाले अर्जुना तत्विती प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया जोपर्यंत तुला तत्वदर्शनी साधू भेटत नाही अरे 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 वाटुळे 100% वाटुळे मनाची उन्मन अवस्था पोळणारा खाय मनाचा हा जप हिरला मातारा आला मूळ घरा 17वीच्या आला मूळ घरा 17वीच्या मनाचा हा जप
श्वास खालून वर गेल्यानंतर मधी जाऊन परत बाहेर जातो, धडक्या मारतो, धडक्या नुसत्या धडक्या मारतो पंढरीचे भूत मोठे हे स्वरूप प्राप्त करण्याकरता नाथबाबाने विनंती केली, माझं वचन ऐका. काय वचन आहे? एकदा दाखवा तो हरी. ज्याच्यासाठी जन्मला तो जगाचा मालक, प्रकृतीचा पुरुष, एकदा मला दाखवा, एकदाच दाखवा, एकदा झाली या दर्शन. एक वेळा तरी तू पंढरीशी जाई, 4 वेळा, एक वेळा असे किती अभंग. एक वेळा कृष्णांजन डोळा घालिता, कृष्णांजन एक वेळा, तर 4 वेळा अंजन घालायला सांगितलं. कृष्णांजन हे ब्रह्म तू आहे, शरीर तू नाहीये हे सांगणारे ते सांकेतिक शब्द आहे. त्या शब्दाला नाम असं म्हणतात. जे शिवाने पार्वतीला सांगितले, ध्यानी बैसोनी शंकर, 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 जपे राम नाम सार, जपे राम नाम सार, राम नाम सार. पार्वती कुशी आवडी काय जपतात तातडी. ते शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले त्या महात्म्याने, सद्गुरूने, आपल्या सद्गुरूने ते शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले. अनंत उपकारे, अनंत उपकारे. एकदा दाखवा तू हरी, कृपा केली त्यांनी आपल्यावर. सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, 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 सद्गुरु नाही के पूर्ण
नवे त्याची कैसे झाले रे खेळिया नाही ते दिसू लागले रे जे नाही ते दिसायला लागलं ना कळे ते कळे कसे बोटानं दाखवू तुला अदृश्य वस्तू सर्व ठिकाणी भरलेली आहे कृष्णांजली एक वेळा डोळा खालीता आढळ जी वस्तू कधी ढळत नाही तिला आढळ म्हणतात ती वस्तू मला दाखवा एकदा दाखवा तो हरी आणि तो हरी दाखवण्याकरता विनवणी केली नाही म्हणू नका नाही म्हणू नका आहे तुमचे हाती आहे तुमचे हाती आहे तुमचे हाती आहे तुमचे हाती हरी कळाला तो सोडून तुम्हाला दुसरं काम करायचं नाही तुम्ही जिथं पहा तिथं ती वस्तू तुम्हाला दिसेल ती पाहता 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 पहाणे दुरी सारोडिया वस्तूची होणी केला कोणी एकू वस्तूची होणी केला ती वस्तू एकदा झाला त्याला स्वतःच्या देहाचं भान राहत नाही म्हणून तुमच्या हातात आहे मी तुम्हाला काबूर्तीला येतो माझ्यावर कृपा करा आणि एकदा तो हरी मला दाखवा खंडेराव मूर्ती नाही बर का खंडेराव महाराज शब्द आहे शब्द खंडेराव मूर्ती नाहीये राम मूर्ती नाही नाव राम शब्द आहे कृष्ण मूर्ती नाहीये कृष्ण शब्द आहे हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 खंडेराव मूर्ती नाहीये अहम वागा सोहम वागा मूर्ती येतो दिसायला तुम्हाला पण असायला ते शब्द आहे प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी
असा परमेश्वर शोधायचा आहे आणि तो शोधण्याकरता फक्त संतच पाहिजे. संतांशिवाय ती गोष्ट शक्य नाहीये. म्हणून संतांच्या चरणाजवळ थांबलं पाहिजे, संतांच्या पायाजवळ थांबलं पाहिजे. नाथबाबाने सांगितलं, हो नाथबाबाचे शब्द फार गोड आहे. एका जनार्दनी थारा संती द्यावे मज बाबरा. एका जनार्दनी थारा, मला थारा द्या, जागा द्या, विसावा द्या. फार दुरून फिरत आलो, दुःख झालं, मला विसावा द्या. सद्गुरूंच्या चरणाजवळ पाहिजे विसावा. चित्त फूलों पे रखोगे तो महक जाओगे, चित्त फूलों पे रखोगे तो महक जाओगे, चित्त मदिरा पे रखोगे तो बहक जाओगे. शब्द लक्षात घेत नाही कोणी. चित्त विकारों पे रखोगे तो भटक जाओगे, चित्त चांद पर रखोगे तो शीतलता पाओगे, चित्त चैतन्य पे रखोगे तो अनुभूति पाओगे. लेकिन चित्त सदगुरु के चरणों में रखोगे तो 84 लक्ष युनि से बच जाओगे. 84 लक्ष युनीतून वाचा तुम्ही. फक्त चित्त सद्गुरूच्या पायाजवळ ठेवा. ज्ञानेश्वर वेळ झाली. 10 वाजून 10 मिनिटांनी कीर्तन संपलं. 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू झालं. 1 मिनिट शिल्लक राहिला, तोही संपून गेला. तुमचा 1 मिनिट सुद्धा वाढवा घेतला नाही. जे सांगितलं ते ओरिजिनल सांगितलं, खरं सांगितलं. सप्त पाताळाचे श्री तेथे गंगाबाई नदी, तिये मध्ये खेळे मासा, मासा तोडी एक ससा, ससा मुंगीने गिळला, 2 तोंडे त्या मुंगीला, 6 पाय 3 परा, आकाशाचा खायचा रा. हे मला उडवून द्या. सगळ्यांनी गोड साथ दिली, सुंदर साथ दिली. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर गायनाचार्य मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गोड सुंदर मधुवादक या ठिकाणी लाभले. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. ऑपरेटरला कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी तुम्ही सर्व जमलेले माझे मायबाप तुमच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. मी काही उपकार केले नाही, मेहरबानी केली नाही, धर्माचं काम केलं ते तुमच्या समोर ठेवलं. बस निमित्त मात्र हे शरीर काम करीत होतं. सगळं शर्यतीमध्ये हरवून अव्वल क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल श्री सहकार्यांचे हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो. भाग्यवान आहे ते. आणि या ठिकाणी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू बाबूलालनाथ महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला सेवा त्यांनी दिली. काय देतील ते मी विचार करणार नाही बाबा. सेवा दिली माझं भाग्य. आज मला सेवा मिळाली. माझ्या जन्माचं सार्थक आहे. कशात काय पाहिजे. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. सगळ्यांना जय हरी देतो. या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. फक्त एक जाता जाता सांगून जातो. हरिश्चंद्र तारा राणी यांना झाले कष्ट, नाही झाले ते कधी सत्यापासून भ्रष्ट. 100 कौरव होते दुष्ट, त्यांचा बाप होता धृतराष्ट्र. आम्ही केला देह धष्टपुष्ट, होणार तो एक दिवस नष्ट. करा परमार्थ फास्ट, त्याचं काम बेस्ट. हीच माझी गोष्ट.